ब्रह्मपुरी तालुक्यातील भूती नाल्याला पूर आलाय। या पुरामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलेला आहे। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील भूती नाल्याला पूर आल्याची या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। पुरामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। ब्रह्मपुरी तालुक्यातील भूती नाल्याची ही दृश्य आहेत। या नाल्याला पूर आला आणि याचं पाणी सध्या सर्व रस्त्यावर आलेलं आहे। याच रस्त्यातून वाट या वाहनांना काढावी लागते। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील भूती नाल्याला पूर आल्याने हे नाल्याचं पाणी जे आहे ते रस्त्यावर आलंय। यामुळे अनेकांचा संपर्क तुटलाय। मध्य प्रदेश आणि विदर्भातील पावसामुळे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ। हतनूर धरणाच्या 6 दरवाजांमधून विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या निफाडमधील सायखेडामध्ये पुराचं पाणी शेतामध्ये शिरलं। वीटभट्टी चालकांचं मोठं नुकसान। जलपाणी वाहून गेल्यानं गोदावरी नदीने मोकळा श्वास घेतला। नागपुरात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पांढुर्णा गावात पूरस्थितीचा आढावा। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती। वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठाणी या 5 नद्यांना पूर। गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावर 15 ते 20 फूट पाणी। भंडारा जिल्ह्यातील शेतात पावसाचं पाणी साचलेल्या पाण्यामुळे धान पिकाची रोवणी खराब होण्याची शक्यता। दुबार पेरणीच्या संकटांमुळे शेतकरी चिंतेत। भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू। नागरिकांच्या घरात शिरलेलं पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढायला सुरुवात। धुळ्यात भाजीपाल्याचे दर वाढले। बाजारपेठेमध्ये आवक कमी झाल्यानं भाजीपाला महागला। भाजीपाल्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका। माढ्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जनता दरबार संपन्न। खासदार मोहिते पाटील यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या। सर्वसामान्यांची कामं मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। अकोला जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात चरणगाव ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन। गावातील पाण्याचे डबके, रस्ता आणि घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त। लातूर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांचा फटका। निलंगा तालुक्यात अखिल भारतीय छावा संघटनेकडून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाण्यांची मदत। वैनगंगेच्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावं प्रभावित। बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज। 14 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवलं। नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। पावसामुळे नागपुरातील सेवा सदन शाळेची नाग नदीजवळील सुरक्षा भिंत खचली। सुरक्षा भिंतीत 100 फूट खचल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक बंद। लाल नाला प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ। वाशिम जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू। नदी नाल्यांना पूर। सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ। शेतात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान होण्याची भीती। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे 4चाकी गाडीवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू। पाठीमागच्या गाडीतील लोक थोडक्यात बचावली। वासुदेव खेडकर आणि आनंदराव राऊत असं मृतांचं नाव। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कुर्ळा गावात रस्त्याची दुरावस्था। नागरिकांची चिखलातून पायपीट। रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। गोंदियातील मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर मासुलकसा घाटातील उड्डाणपुलाला भेगा। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी पुलाचं बांधकाम झालं होतं पूर्ण। कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। चिखलदऱ्यात येणाऱ्या पर्यटकांना 3000 फूट उंचावरून चिखलदऱ्याचं सौंदर्य पाहता येणार। वन विभागाद्वारे पॅरोमेट्रिंग सुरू। आकाशातून पाहता येणार संपूर्ण जंगल। कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसलेंकडून मलकापूर नगरपालिकेच्या इमारतीचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात उपस्थित। रखडलेल्या प्रशासकीय इमारतींसह शहरातील विकास कामांसाठी निधीची मागणी। 27 जून ते 8 जुलै दरम्यान 7,70,701 भाविकांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। आषाढी एकादशीच्या दिवशी 30,000 भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्याची माहिती। हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी सहपरिवार साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। तत्पूर्वी त्यांनी कोपरगाव शहरातील शुक्राचार्य महाराजांच्या मंदिरातही दर्शन घेतलंय। सिंधुदुर्गमध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची निदर्शनं। प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी।
कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आमरण उपोषण पुकारले। मशिदींवरील भोंगे, बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी, गोरक्षक कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्या। ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। बीडच्या परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार शेतमजुरांचा मोर्चा, देशव्यापी संपाला किसान सभा व शेतमजूर युनियनचा पाठिंबा। शेतकरी, किसान सभा, स्वयंसेविका मोठ्या संख्येने सहभागी। रत्नागिरी बँक कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शनं। कामगार संघटनांचा आज देशव्यापी बंद। रत्नागिरी जिल्ह्यातील 26 बँका संपात सहभागी। बँकांचे आर्थिक व्यवहार बंद। डहाणूचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद महामार्ग रोखला। कामगार शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। धुळ्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ मोर्चा, संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने आंदोलन। 10 प्रमुख कर्मचारी संघटनांचा सहभाग। भिवंडीत कामगार संघटना संयुक्त कृती समितीची दिघे चौकात निदर्शनं। कामगार संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा। आगामी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकालाही संघटनांचा विरोध। शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाच्या वतीने निदर्शनं। कामगार संघटनांच्या देशव्यापी संपाला पाठिंबा। विविध क्षेत्रातील कामगारांचा सहभाग। नांदेडमध्ये नियमबाह्य नोकर भरती विरोधात विविध संघटनांचं आंदोलन। सहकारी पतसंस्थेत 2 वर्षापासून अनागोंदी कारभार सुरू असल्याचा शिक्षकांचा आरोप। जिल्हा उपनिबंधकांचे लक्ष घालून गैरप्रकार थांबवण्याची मागणी। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारीलगतच्या पारडी देवी येथे रेल्वे क्रॉसिंग बंद। रेल्वे अंडरपासचं काम अपूर्ण। भुयारी अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात साचलं पावसाचं पाणी। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पाटणा अभयारण्यात पर्यटकांना बंदी। पुरातन मंदिराच्या दर्शनासाठीच भाविकांना अभयारण्यात प्रवेश। अभयारण्य पर्यटनासाठी खुलं करण्याची मागणी। नागपूरच्या संविधान चौकामध्ये कामगारांच्या देशव्यापी संपाला पाठिंबा। असंघटित कामगारांच्या संघटनांनी एकत्रित येत केलं आंदोलन। येवल्यातील कोळगाव जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांनी कुलूप ठोकलं। 1ली ते 6वी वर्गाला केवळ 2च शिक्षक। शाळेला शिक्षक देण्याची मागणी। नांदेड